नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. दुसऱ्यांना आनंद मिळवून देण्याकरता कलाकार प्रयत्न करत असतो, मात्र त्याला निरागसतेचे सोंग घेता येत नाही, असं मत अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केलं. कॉन्टिनेंटल प्रकाशनातर्फे चित्रपटसृष्टीतील पब्लिसिटी डिझायनर श्रीकांत धोंगडे लिखित साठवणीतील आठवणी पुस्तकाचे प्रकाशन पिळगावकर यांच्या हस्ते झाले. प्रत्येकाच्या घरी या आठवणीची आठवणी असाव्यात सुरुवात केलेली आहे. यावेळी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, कवी संदीप खरे, सुचेता धोंगडे, देवयानी कुलकर्णी अभ्यंकर, मंदार जोशी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पिळगावकर म्हणाले, जो मनापासून कला सादर करतो अशा कलाकाराची साथ कधीही सोडू नये. धोंगडे हे अशाच कलाकारांपैकी एक आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत असल्याचा आज अभिमान आहे. सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, मेहनत करणाऱ्या व्यक्तींच्या मागे काय दडलं आहे हे जाणून घेण्याचं नेहमीच कुतूहल असतं. हे जाणून घेताना पुस्तकं वाचायला शिकायला हवं. त्याकरता पुस्तक जगता आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं. शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या नियम अटींच्या विरोधात शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या नियम अटींच्या विरोधात शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने परिपत्रक काढून नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये शाळेबरोबर करार, शाळेचा नोंदणी दाखला, विद्यार्थ्यांची नाव नोंदणी आदी कागदपत्रांची पूर्तता जून महिन्याअखेर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाने परिपत्रक काढले तरी शाळा व्यवस्थापनाने आडमुठे धोरण स्वीकारले आहे. शाळा चालक करार करण्यास तयार होत नाहीत, तर दुसरीकडे RTO कारवाईचा बडगा उगारत आहे. शाळांबरोबरचा करार, नोंदणी दाखला, विद्यार्थी नाव नोंदणी या अटी रद्द करण्यात याव्यात आणि शाळा प्रमुखांची बैठक आयोजित करून योग्य तोडगा काढावा, अशी मागणी शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर यांनी यावेळी केली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐसपैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबुकवरून विटंबना केल्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आलं. भारिप बहुजन महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन दांडेकर पूल येथे करण्यात आलं. यामध्ये भारिपचे युवक अध्यक्ष उमेश चव्हाण, संघटक सचिव अजय भालशंकर, अनिल गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, हनुमंत फडके, अण्णा दहिभाते, आशा शेंडळे, श्यामल कांबळे, सालिंदा इंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी 15 ते 20 मिनिटे रास्ता रोखून धरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. फेसबुकवरून थोर पुरुषांची विटंबना करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी यावेळी चांदणे यांनी केली. बाबासाहेबांचं फेसबुकवरती जो आक्षेपार्थ मजकूर टाकलेला नव्हता, त्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे. कारण
या ठिकाणी मला असं वाटतं की जे कोणी समाजकंटक असतील त्यांनी सामाजिक सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलेलं आहे आणि भारी बहुजन महासंघाच्या वतीने तमाम आंबेडकरी जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतोय की आपण शांत निषेध हा केला पाहिजे, कारण बाबासाहेब असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, हे आमचे दैवत आहेत आणि त्यांचा अवमान झालेला आमची जनता ही कदापि सहन करणार नाही। निषेध हा शांततामय मार्गाने सर्वांनी करावा आणि तो केलाच पाहिजे, कारण बसची जाळपोळ करून किंवा वाहनांची मोडतोड करून जनतेला वेठीस धरू नये, कारण मागासवर्गीय जनता, ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते अशी जनता ही बसमधून प्रवास करत असते आणि त्यांचं त्या ठिकाणी मोठं नुकसान होतं आणि हे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही शांततामय मार्गाने नेहमीच आम्ही आंदोलन करतो आणि आजही आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन केलेलं आहे। परंतु ह्या ज्या अशा घटना घडतात सरकारने यामध्ये सायबरनुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे, पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून त्यांनी कडक त्यांच्यावरती कारवाई करावी। ज्यांनी कोणी समाजकंटकाने हे केलेलं आहे त्याला त्वरित अटक करावी अशी भारी बहुजन महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतोय आणि पुन्हा एकदा मी आंबेडकरी जनतेला या ठिकाणी कळकळीचं आवाहन करतोय की आपण कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार करून सामाजिक सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये आणि जनतेला वेठीस धरू नये। आपण सर्वसामान्य शांततामय रित्याने या ठिकाणी आपण निषेध नोंदवावा अशी मी या ठिकाणी विनंती करते। अपेक्षांच्या ओझ्यामुळे मुलांची प्रगती होत नसल्याचं मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर भमाणे यांनी व्यक्त केलं। मुलांची इच्छा आणि त्यांची बौद्धिक क्षमता यांचा विचार न करता पालक आपल्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतात। अपेक्षांच्या ओझ्यामुळे मुलं योग्य प्रगती करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे शिकू द्यावे अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर भमाणे यांनी पालकांना दिला। दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत चालवण्यात येणाऱ्या जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ वसंतराव नुलकर, शिक्षणतज्ञ अ.ल. देशमुख, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मुरलीधर लोंढे, नगरसेवक हेमंत रासने उपस्थित होते। भमाणे म्हणाले, सध्या कमी वेळात यश मिळणाऱ्या शॉर्टकटकडे सगळ्यांचे लक्ष असते, मात्र हे यश तात्पुरते असते। पूर्ण मेहनतीने मिळवलेले यश हे शाश्वत यश असते। यावेळी जय गणेश पालकत्व योजनेची माहिती देण्यात आली। वाव हा क्षेत्राला नसून व्यक्तीला असतो असं मत प्राध्यापक विजय नवले यांनी व्यक्त केलं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोथरूड शाखेतर्फे गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात 12वी नंतर काय हा करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला। यासाठी प्रमुख वक्ते म्हणून करिअर समुपदेशक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष प्राध्यापक विजय नवले यांनी मार्गदर्शन केले। नवले म्हणाले, विद्यार्थ्यांनी क्षेत्र निवडताना पैशाला प्राधान्य न देता स्वतःच्या आवडीला आणि क्षमतेला द्यावे। तसेच वाव हा क्षेत्राला नसून व्यक्ती आणि तिच्या कामाला आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक क्षेत्र निवडावं असं ते म्हणाले। या कार्यक्रमासाठी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांना क्षेत्र निवडताना येणाऱ्या विविध अडचणींचे शंका निरसन करून घेण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे मिळाली। माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। सर फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा महापालक सन्मान डॉक्टर कुमार आणि डॉक्टर उर्मिला सप्तर्षी यांना देण्यात येणार आहे। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष हरीश बुटले
यांनी ही माहिती दिली. बुटले म्हणाले, 27 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून मानपत्र, सन्मान चिन्ह आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. डॉक्टर कुमार आणि डॉक्टर उर्मिला सप्तर्षी यांनी आजवर केलेल्या अनेक सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार दिला जात आहे. याआधी महापालक सन्मानाने डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना गौरवण्यात आले आहे. छंद संस्थेतील कलाकारांनी शांताबाई शेळके यांची गाणी गाऊन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं. छंद संस्थेतर्फे 30 चैत्र यामिनी गाणी शांताबाईंची या कार्यक्रमाचं शांताबाई शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेल्या गाण्यांची मैफल सप्तसुरांची मुक्त उधळण करत सजली. यावेळी ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांची विशेष उपस्थिती होती. गायक डॉक्टर अमित करकरे, ज्योती परांजपे, अनुराधा पाठक, श्रेया फाटक यांनी एकाहून एक सरस गाणी सादर केली. त्यांना रोहन वनगे, माधवी करंदीकर, केदार परांजपे, भूषण माटे, अभिजित जायदे यांनी साथ दिली. श्रीधर पाठक यांनी ओघवते शब्दात निवेदन केले. सुरुवातीला सादर झालेल्या सरले सारे तरीही मागे शपथ गळ्याची उरते या गीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले. शांताबाईंच्या कवितांमधून गुप्त लिपीतील अक्षरे प्रकट होतात. अशाच अक्षरातून अवतरलेल्या ही वाट दूर जाते या गाण्याने मैफिलीत अनोखा रंग भरला. माझे राणी माझे मोगा या गीताने रसिकांना ताल धरायला लावला. शांताबाई शब्दांना कधीही वेगळे मानत नव्हत्या, त्यामुळे त्यांची बालगीतेही तितकीच गोड होती. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा हे गीत सादर होताच उपस्थितांच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू उमटले.
महिलांचे सबलीकरण करण्यासाठी आणि त्यांना उद्योगशील बनवण्यासाठी womanshakti.com हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे. महिलांचे सबलीकरण करण्यासाठी आणि त्यांना उद्योगशील बनवण्याकरता womanshakti.com संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे. या संदर्भात जयश्री नानोटी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी कुमार मेवावाला, शीतल खरे उपस्थित होत्या. नानोटी म्हणाल्या, womanshakti.com संकेतस्थळामुळे महिलांच्या सबलीकरणाला मदत होणार असून त्यामुळे महिलांमध्ये सुसंवाद वाढणार आहे. देशातील प्रत्येक स्त्रीला woman.comचा व्यवसाय आणि उद्योगामार्फत एकत्र आणता येणार आहे. तसेच महिला उद्योजिका आणि कुशल व्यावसायिकांना या संकेतस्थळामुळे आपल्या कामाचा विस्तार करता येणार आहे. यामध्ये 4 वेगवेगळे प्लॅन्स करण्यात आले आहेत, ज्यांच्या मदतीने देशातल्या सर्वोत्कृष्ट संकेतस्थळांची स्पर्धा करता येईल. तसेच ग्राहकांच्या प्रतिक्रिया महिला उद्योजक पाहू शकतील, ज्यातून महिलांच्या व्यवसायाला गती निर्माण होईल. सर्व माध्यमांमधून विक्री व्यवस्था वाढवता येणार असल्याचंही नानोटी यांनी सांगितलं. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. भेजा फ्राय फेम सागर बल्लारी निर्मित भातुकली हा मराठी चित्रपट 13 जून रोजी प्रदर्शित होत आहे. भेजा फ्राय या आपल्या पहिल्या चित्रपटातून तिकीट बारीवर इतिहास रचणाऱ्या सागर बल्लारीने हेमल शहा यांच्यासह या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अजिंक्य देव, शिल्पा तुळसकर, स्मिता तळवळकर, सुनील बर्वे, किरण करमरकर यांसारखे कसलेले कलाकार असलेल्या या चित्रपटाद्वारे तन्वी परब, समीर परांजपे आणि साईल शेलार हे नवोदित कलाकार पदार्पण करत आहेत. भेजा फ्रायपासून सागरचा सहाय्यक दिग्दर्शक असलेल्या रोहित जोशीचाही लेखक दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लुकचं नुकतंच शानदार अनावरण करण्यात आलं. भातुकली संपूर्ण महाराष्ट्रात 13 जून रोजी प्रदर्शित होत आहे. या प्रसंगी सागर म्हणाला, केवळ सरकारी अनुदानासाठी आम्ही भातुकलीची निर्मिती केली नाही. चित्रपट हे आमचं पॅशन आहे. माझं लहानपण हिंदू कॉलनी, 5 गार्डन यांसारख्या परिसरात गेल्यामुळे मराठी संस्कृतीचा मला चांगला परिचय आहे. माझे अनेक मित्र मराठी आहेत, त्यामुळे कधी ना कधी मराठी चित्रपटाची निर्मिती करायचीच हा माझा निश्चय होता. भातुकलीमुळे मला माझं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. अजिंक्य म्हणाला, चित्रपटसृष्टीत जवळपास 3 दशकं घालवल्यानंतरही जेव्हा एखादा निर्माता किंवा दिग्दर्शक येऊन तुम्हाला म्हणतो की या भूमिकेसाठी मी अन्य कोणाचाच विचार करू शकत नाही, तेव्हा एखाद्या अभिनेत्यासाठी ती निश्चितच सुखावह बाब असते. म्हणूनच भातुकली हा कायम माझ्यासाठी स्पेशल चित्रपट राहील. हिंदी चित्रपट आणि मालिकांच्या वर्तुळात लोकप्रिय असलेली शिल्पा म्हणाली, केवळ मराठी चित्रपट करायचाच म्हणून कुठलीही तडजोड करायची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे मी योग्य विषय मिळेपर्यंत थांबले होते. भातुकलीच्या निमित्ताने मला ती मिळाली याचा आनंद आहे. या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारा दिग्दर्शक रोहित जोशी याचंही तिने कौतुक केलं. आजही अनेकदा सेटवर सिनेमा लिहिला जातो, पण भातुकलीच्या वेळी आम्हाला संपूर्ण लिखित संहिता तर मिळालीच, शिवाय आपल्याला नेमकं काय आणि कसं मांडायचंय याबाबत रोहित ठाम होता. त्यामुळे कलाकार म्हणून आमचं काम खूप सोपं झालं. किरण म्हणाला, माझ्या हिंदीतल्या कामांमुळे मला मराठीत रस नसावा असा गैरसमज मराठी चित्रपटसृष्टीत रूढ आहे. त्यामुळे रोहित आणि सागर माझ्याकडे आले त्यावेळी मला आश्चर्य वाटलं, पण विषय मला आवडला. रोहितची तयारी पक्की होती आणि आज भातुकली ज्या पद्धतीनं आकाराला आला आहे त्यामुळे मी आनंदी आहे. सुनील बर्वेनेही डेली सोप करत असताना चित्रपटासाठी वेळ काढता येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. भातुकलीही करता येईल की नाही याची शंका होती, पण सागर आणि रोहितने माझ्यासाठी शेड्यूलमध्ये खूप बदल केले, त्यामुळे त्यांचे आभार मानतो असं सुनील म्हणाला. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करणारा रोहित जोशी म्हणाला, कुटुंब आणि पैसा या दोन्ही गोष्टींची सांगड घालता घालता प्रत्येक मनुष्य आपले आयुष्य आनंदात व्यतीत करण्याचा प्रयत्न करत असतो.
पण कधी कधी पैशाच्या मागे वाहवत जाताना त्याची थोडी गल्लत होते आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. याच विधा मनस्थितीमुळे मनुष्य आयुष्यात येणारे सुखाचे 4 क्षण गमावून बसतो. माणसाच्या याच गोंधळलेल्या मनस्थितीची जाणीव करून देऊन कुटुंब आणि पैसा यापैकी कशाला प्राथमिकता द्यावी याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही भातुकलीद्वारे केला आहे, असंही रोहित म्हणाला. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA computers, electronics, IT and mechanical, diploma engineering, mechanical and computer. MBA finance, HR and marketing. BCA, BBA, MBA and MCA for engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.